हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः। ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नीति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हे कृष्ण करुणा सिंधु दीन बंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण। भक्तिशास्त्रीच्या या क्लासमध्ये उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत भगवद्गीता अध्याय 18 आणि या 18व्या अध्यायावर आज आपण विश्लेषण पाहणार आहोत। तर या अध्यायामध्ये श्लोकानुसार विभाग जर करायचे म्हटले तर ते पुढच्या प्रमाणे असतील। त्या अगोदर आपण मंगलाचरण म्हणून घेऊया। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। तर श्लोकानुसार विभाग जर बघायचे झाले तर पहिले आहे कर्मयोग, जो श्लोक क्रमांक 1 ते 12 पर्यंत आहे। त्यानंतर येतो ज्ञानयोग 13 ते 18। त्याच्यानंतर प्रकृतीचे 3 गुण सत्व रजतम 19व्या श्लोकापासून 40व्या श्लोकापर्यंत। त्यानंतरचा टॉपिक येतो कर्माच्या माध्यमातून कृष्णाची पूजा कशी करायची 41 ते 48। त्यानंतर ज्ञानयोगातून शुद्ध भक्तीपर्यंतची वाटचाल म्हणजे 49 ते 55। आणि त्यानंतर श्रीकृष्णांना शरण जाणे 56 ते 66। आणि शेवटचा टॉपिक आहे संजयनी विजय निश्चित केला 67 ते 78। तर अशा पद्धतीने हा अध्याय प्रोग्रेस होतो। तर आपण सुद्धा त्याच पद्धतीने आज पाहणार आहोत की कशा पद्धतीने हा अध्याय आपण पुढे नेऊ शकतो। तर आपण पहिल्या श्लोकापासून सुरुवात करूया। तर पहिला श्लोक, यानंतर मी श्लोक वाचणार नाही आहे, मी फक्त श्लोकाचा नंबर सांगणार आहे। अर्जुन म्हणतो, हे महाबाहो श्रीकृष्णा, मी संन्यासाचे तत्व जाणून घेऊ इच्छितो। हे ऋषिकेश, हे केशिनिषूदन, कृपया मला संन्यास आणि त्याग यामधला फरक स्पष्ट करा। आता तात्पर्यामध्ये अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो की संन्यास म्हणजे कर्माचा त्याग आणि त्याग म्हणजे कर्मफळांचा त्याग यातील नेमका फरक काय। तर अर्जुनाला हे जाणून घ्यायचं आहे की कोणता मार्ग श्रेष्ठ आहे आणि त्यानुसार तो त्याची कृती ठरवणार आहे। तर भगवद्गीतेच्या अध्यायाचा मुख्य सारांश काय आहे, तर भगवंतांची भक्ती हीच अंतिम ध्येय आहे। पहिले 6 अध्याय ज्याच्यामध्ये योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना, ज्यामध्ये भक्तियोग हा श्रेष्ठ आहे। तर मधले 6 अध्याय आहेत, हे 6 अध्याय शुद्ध भक्ती सेवा, तिचं स्वरूप आणि कृती यांचं वर्णन आहे। आणि त्यानंतर शेवटचे जे 6 अध्याय आहेत त्यामध्ये रेकमेंडेशन आहे की भगवंत सांगतात, कृष्ण सांगतात की सर्व कर्म माझ्याशी संलग्न राहून करा। याच ओम तत्सत असं म्हटलेलं आहे। तर हे स्थापन करतात की भक्ती सेवाच हे अंतिम ध्येय आहे। वेदांत सूत्र, ब्रह्मसूत्र याचा संदर्भ देत आचार्य आणि पूर्ववर्ती आचार्य जे आहेत त्यांनी स्पष्ट केलंय की वेदांत सूत्रावर एकाधिकार गाजवणाऱ्या निर्गुण निराकारवाद्यांचं ते खंडन करतात।
तर अध्याय 13 ते 17 हे वेदांत सूत्रांवर आधारित असलेली भक्ती सिद्ध करतात. हां, 13व्या अध्याय, 15वा अध्याय, विशेषतः भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात म्हटलंय की वेदांत सूत्र हे भक्ती समजण्यासाठी आहे. त्यानंतर आपण पाहतो 18वा अध्याय. या 18व्या अध्यायात पुन्हा हाच मुद्दा स्पष्ट केला जातो की भक्ती सेवा हेच सर्वात गुह्य ज्ञान आहे. त्यानंतर पाहू आपण जीवनाचं अंतिम ध्येय काय, अध्याय 2 आणि अध्याय 18. याच्यामध्ये काय सांगितलंय तर त्याग आणि 3 गुणांच्या पलीकडे पारमार्थिक स्थिती प्राप्त करायची. त्यानंतर ऋषिकेश या शब्दाचा अर्थ, तर ऋषिकेश म्हणजे सर्व इंद्रियांचे अधिपती, जे अंतर्मनाची शांती साधण्यासाठी मदत करतात. म्हणून अर्जुन हा शब्द वापरतो, कारण तो काही स्पष्टपणे समजून घ्यायचा आहे त्याला, जेणेकरून तो समत्व स्थितीही प्राप्त करू शकेल. त्यानंतर अर्जुन अजून एक शब्दाचा उल्लेख करतो, केशी निषूदन, म्हणजे केशी राक्षसाचा संहार करणारा. आता अर्जुनाला ही कन्फर्म आशा आहे की श्रीकृष्ण काय करणार आहेत तर संशयी रूपी राक्षसांचं सुद्धा समूळ उच्चाटन करणार आहेत. त्यानंतर आपण पाहूया श्लोक क्रमांक 2. श्री भगवान म्हणतात की ज्ञानी पुरुष काम्य कर्माचा त्याग म्हणजे संन्यास असं म्हणतात, सर्व कर्माच्या फळांचा त्याग म्हणजे त्याग असे तज्ज्ञ लोक सांगतात. आता आपण पाहू की श्रीकृष्ण स्पष्ट करतात की संन्यास म्हणजे इच्छित फळांसाठी केलेल्या कर्माचा त्याग आणि त्याग म्हणजे सर्व कर्मफळांचा त्याग. हे दोन्ही मार्ग वेगवेगळे, परंतु दोघांचं अंतिम उद्दिष्ट जे आहे ते आहे आत्मशुद्धी आणि मोक्षप्राप्ती. तर ह्याच्यामध्ये एक विषय असा मांडला जातो की श्रीकृष्ण महान तत्वज्ञांनी मांडलेली मतं सांगतात. त्याग म्हणजे काय, सर्व कर्माच्या फळांचा त्याग, आणि संन्यास म्हणजे काय, जे कर्म भौतिक इच्छांवर आधारित आहे त्याचा त्याग करणे, म्हणजे केवळ फळच नाही तर ते कर्मसुद्धा त्याग करणे. त्यानंतर आपण पाहू श्लोक क्रमांक 3. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात की काही ज्ञानी लोक कर्म दोषपूर्ण असल्यामुळे त्याचा त्याग करावा असं म्हणतात, तर काही जण यज्ञ, दान आणि तप या कर्मांचा त्याग करू नये असं सांगतात. तात्पर्यात पाहू आपण की विचारवंत जे आहेत ते कर्मांना दोषपूर्ण मानून त्याचा त्याग सुचवतात, पण इतर काही जण जे आहेत तत्ववेत्ते ते म्हणतात यज्ञ, दान आणि तप या क्रिया ज्या आहेत या शुद्ध करणाऱ्या क्रिया असल्यामुळे या कर्मांचा कधी त्याग करू नये. तर कृष्ण काय करतायत, पुढच्या श्लोकामध्ये या मतभेदांचं निराकरण करतायत. कर्मत्यागाबद्दल भिन्न भिन्न मतं अस्तित्वात आहेत. काही लोक असं म्हणतात की सर्व फळप्रद कर्म जी आहेत ही दोषांनी युक्त असतात. काही जण म्हणतात की यज्ञ, दान आणि तपस्या यांचा त्याग कधीच करू नये. मग भगवद्गीतेतलं मार्गदर्शन काय आहे, तर उच्च आध्यात्मिक पातळीवरची जी कर्म आहेत त्याचा कधीही त्याग करायचा नाही. उदाहरणार्थ हृदय शुद्धीसाठी जी कर्म सांगितली आहेत, यज्ञ सांगितला आहे, त्याचा कधी त्याग करू नये. पण फळांसाठी प्राप्त केलेली जी कर्म आहेत ती त्याग करावी. म्हणजे उत्तम पुत्र पाहिजे, स्वर्गाप्रत उन्नत व्हायचं आहे, तर त्यासाठी लागणारे यज्ञ आहेत त्याचा त्याग केला तर चालू शकतो. आता वेदांमधल्या वादग्रस्त विषयांचं उदाहरण काय आहे की प्राण्यांचा यज्ञात वध. काही ऋषी यास मान्यता देतात आणि काही ऋषी नकार देतात. मग आपण पाहू शकतो की यज्ञामध्ये प्राणी का वापरले जातात, तर जे वेदांती आहेत त्यांच्या श्लोकांची टेस्ट घेण्यासाठी, त्यांचं पवित्रता किती आहे त्याची टेस्ट घेण्यासाठी यज्ञामध्ये प्राण्यांची आहुती दिली जाते. तर याचा अर्थ असा नाही की ते प्राणी खाण्यासाठी वापरले जातात नंतर, नाही. ज्या क्षणी प्राणी यज्ञात जातो आणि ब्राह्मण जे आहेत ते विशिष्ट मंत्रोच्चारण करतात, तत्क्षणी त्या प्राण्याला पुढचा देह प्राप्त होतो. ह्या कारणासाठी काही मान्यता देतात. आता पुढच्या श्लोकात म्हणजे 4थ्या श्लोकात श्री भगवान म्हणतात की हे भरतश्रेष्ठ अर्जुना, त्यागाच्या विषयामध्ये माझं निश्चित मत जे आहे ते ऐक. हे पुरुष व्याघ्र या 3 प्रकारचा त्याग असल्याचं सांगितलं गेलेलं आहे. तात्पर्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला स्पष्ट करतायत की त्याग 3 प्रकारचा असतो.
सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी. तर या 3 प्रकारच्या त्यागाबद्दलचा तपशील पुढच्या श्लोकांमध्ये आपण पाहू शकतो. तर यामध्ये मूळ विषयवस्तू अशी आहे की त्यागाचे 3 प्रकार आहेत जे 3 गुणांवर आधारित आहे. श्रीकृष्णांचं मत सर्व वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे. सर्व वेद हे भगवंतांकडून आलेले विविध नियम आहेत, म्हणून श्रीकृष्णांचे शब्द हेच अंतिम प्रमाण मानलं गेलं पाहिजे. त्यानंतर आपण पाहू 5व्या श्लोकामध्ये काय महत्त्वपूर्ण आहे. भगवान म्हणतात की यज्ञ, दान आणि तप ही कर्म त्याग करण्यासारखी नाही आहेत, तर ही निश्चितपणे केलीच पाहिजेत. खरं तर यज्ञ, दान आणि तप ह्यांनी काय होतं, पावनानी मनीषिणा ही ज्ञानी आणि उच्च दर्जाच्या लोकांना सुद्धा पावन करणारी आहेत. तर श्रीकृष्ण स्पष्ट करतात की यज्ञ, दान आणि तप अशा पद्धतीची कर्म जी आत्मशुद्धीची साधन आहेत ती कधी सोडायची नाहीत. आणि ही कर्म ज्ञानी लोकांसाठी आत्मशुद्धीचं साधन आहे आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी ही खूप आवश्यक आहे. आता कृष्ण काय करतायत तर आपलं स्वतःचं मत स्पष्ट करतायत. त्याच्यात ते स्पष्टपणे सांगतात की धार्मिक कर्तव्य सांसारिक कर्तव्यांपेक्षा जास्त हृदयशुद्धी करतात. म्हणून यज्ञ, दान आणि तप यांचा कधीही त्याग करू नये, कारण ते महापुरुषांना सुद्धा पावन करण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्यानंतर पाहू योगी, उन्नत जीवात्मे आणि संन्यासी यांना काय सूचना आहेत, तर समाजाच्या उन्नतीसाठी त्यांना विशिष्ट कृती कराव्या लागतात. आता शुद्धीकरणाच्या प्रक्रिया असतात. कुठली प्रक्रिया आहे तर समजून घ्या, विवाह यज्ञ ही सुद्धा एक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. याचा उद्देश काय तर मानवी मनाचं नियंत्रण करून आध्यात्मिक प्रगतीसाठी जर ते मन शांत करायचं असेल तर विवाह यज्ञ सांगितला आहे. संन्यासांची वृत्ती काय, जर एखादा तरुण जीवनाच्या प्रारंभी यज्ञ करण्याचा विचार करत असेल तर त्याला थांबवायचं नाही. ही संन्यास वृत्ती आहे. पण एखाद्याचं स्वतःच्या मनावर नियंत्रण नसेल तर त्यांनी विवाह करणं हे सर्वथा योग्य आहे. आता आपण पाहू दानाचं दुसरं उदाहरण. दान हे हृदयशुद्धीसाठी उपयोगी आहे. विशेषतः दान जर सत्पात्री किंवा योग्य व्यक्तीस दिलं गेलं तर हेच दान आपल्याला उच्च आध्यात्मिक जीवनाकडे नेऊ शकतं, एवढी त्याच्यात क्षमता आहे. त्याच्यानंतर 6वा श्लोक आपण पाहू की पार्थ, ही सर्व कर्म यज्ञ, दान आणि तप देखील आसक्ती आणि फळाची उपेक्षा सोडून केवळ कर्तव्य म्हणून केली पाहिजेत. हेच माझं श्रेष्ठ आणि निश्चित मत आहे, असं भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात. तर यज्ञ, दान आणि तप ही कर्म कधीही सोडायची नाहीत, पण ती करताना स्वार्थ, फळाची अपेक्षा आणि आसक्तीरहित फक्त कर्तव्य बुद्धीने करायची आहे. आणि या प्रकारे केलेलं कर्म जे असतं ना, हे व्यक्तीला शुद्ध करणारं असतं आणि बंधनातून मुक्त करणारं असतं. आता हेच भगवान श्रीकृष्ण निश्चितपणे सांगतायत आणि हेच त्यांचं सर्वोत्तम मत आहे. आता आपण पाहू यातलं तात्विक निरीक्षण काय की यज्ञ, दान आणि तप करताना ठेवावी लागणारी जी वृत्ती आहे ती वृत्ती कशी पाहिजे, तर ती वृत्ती आसक्ती आणि फळाच्या अपेक्षेविना पाहिजे. काय त्याग करायचंय? भौतिक उन्नतीसाठी केले जाणारे सर्व यज्ञ त्याचा त्याग करायचा आहे, कारण या प्रकारचे यज्ञ हे मनुष्याला कर्मबंधनात ठेवतात आणि त्यातनं कृष्ण भावना निर्माण होत नाही. म्हणून आसक्ती आणि फळाच्या विरहित यज्ञ करायचे. मग कर्तव्य बुद्धीने यज्ञ का करायचे, तर कर्तव्य बुद्धीने जर यज्ञ केला तर त्यातनं आत्मशुद्धी साध्य होते. जे काही आपली कृष्ण भावना वाढवते त्या गोष्टीला नेहमी प्रोत्साहन दिलं पाहिजे. यालाच श्रीमद भागवतामध्ये असं म्हटलेलं आहे, सवै पुंसाम परो धर्मो यतो भक्तीर अधोक्षजे अहेतुकी अप्रतिहता ययात्मासु प्रसिद्धती. तर सर्वोच्च धर्म तोच आहे जो भगवंतांप्रती भक्ती निर्माण करतो. आता आपण पाहू याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन कसं करायचं. तो कोणत्याही आध्यात्मिक पातळीवर असो, एक खरा साधक हृदयशुद्धीसाठी
यज्ञ, दान आणि तप या शुद्धीकरणाच्या क्रियांना प्रोत्साहन देतो. त्यानंतर आपण पाहू श्लोक क्रमांक 7. तर नियत कर्माचा त्याग हा कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. जो कोणी अज्ञानामुळे किंवा आपल्या कर्तव्यातील कर्माचा त्याग करतो त्याचा त्याग हा तमोगुणी असा म्हटला गेलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? तर नियत कर्म म्हणजे काय की आपण जो जन्म घेतलाय त्या जन्म घेतलेल्या नुसार आपल्याला काहीतरी कर्तव्य प्राप्त झालंय. जसं 4 प्रकारचे वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. तर यांचं सामाजिक कार्य काय आहे आणि यांचं वैयक्तिक कार्य काय आहे, त्यांच्यामध्ये गुण कोणते आहेत आणि त्यांचं कार्य कशा पद्धतीचं आहे. तर या प्रकारच्या कर्माचा त्याग म्हणजे मोहापासून उद्भवलेलं असतं. म्हणजेच काय? आळस, अज्ञान किंवा विमनस्क मनोवृत्ती. तर अशा प्रकारचा हा जो त्याग आहे ना, हा तमोगुणात मोडतो आणि यामुळे भक्तीमध्ये मनुष्याची प्रगती होत नाही. मग याचा तात्विक अर्थ कसा काढायचा की कर्तव्य कर्म टाळणं किंवा जे माझं विहित कर्म आहे, जे मला प्राप्त झालेलं आहे, ते कधीही टाळायचं नाही. आणि त्यांनी काय होईल? ते टाळलं तर आध्यात्मिक उन्नती होणार नाही आणि ते आत्मशुद्धीच्या विरुद्ध आहे. उदाहरण द्यायचं झालं तर तमोगुणातला संन्यास, नियत कर्माचा त्याग करून जर कोणी एखाद्याने संन्यास घेतला तर ते कधीही चांगल्या पद्धतीचं फळ निर्माण करत नाही. म्हणून नियत कर्माचा त्याग कधी करायचा नाही. आणि कोणी जर एखादा मोहित झाला, भ्रमामुळे जर एखाद्याने आपलं कर्तव्य कर्म सोडलं, तर अशा प्रकारचा जो त्याग आहे तो तमोगुणात मोडतो. तर याचं उदाहरण कसं द्यायचं? तर प्रभुपाद याचं एक कॉमेंट्री देतात की स्वयंपाक करणं किंवा अन्न अर्पण करणं. आता जे कर्म आध्यात्मिक प्रगतीस पूरक ठरतं ते वर्ज्य नाही आहे. उदाहरणार्थ, प्रत्येक व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी काहीतरी खावं लागेल, खाण्यासाठी त्याला शिजवावं लागेल. मग स्वयंपाक करून तो स्वयंपाक जर आपण कृष्णांना अर्पण केला, हे कर्म जे आहे हे आध्यात्मिक प्रगतीसाठी पूरक आहे. त्यामुळे ते कधीही सोडायचं नाही. जर एखादा संन्यासी आहे आणि त्यांनी स्वतःसाठी स्वयंपाक केला तर ते योग्य नाही आहे. पण त्यांनी जर भगवंतांसाठी स्वयंपाक केला आणि त्यानंतर भगवंतांना भोग अर्पण करून उरलेला प्रसाद ग्रहण केला तर ते कार्य निश्चितपणे त्याच्या आध्यात्मिक प्रगतीला मदत करणार आहे. विवाह यज्ञ. तर एखादा संन्यासी काय करू शकतो? त्याचे जे शिष्य आहेत त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी त्यांचा विवाह करून देऊ शकतो. तर हा त्याग नाही आहे, तर कृष्ण भावना वाढीसाठी केलेली कृती आहे. तर आपण पाहूया की कर्तव्य कर्मांचा त्याग अज्ञानाने जर केला तर तो तमोगुणी त्याग समजला जातो. पण ते जे कर्म आहे हे कृष्ण भक्ती वाढवण्यासाठी केलं गेलं तर तो त्याग नाही आहे, तर ती सेवा आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर आपण पाहूया पुढचा श्लोक 8. तर जो कोणी केवळ एखादं कर्म दुःख देणारं आहे किंवा शरीराला क्लेश देणारं आहे म्हणून त्याचा जर तो त्याग करत असेल तर अशा प्रकारचं कर्म हे रजोगुणी त्याग या स्वरूपात मोडतं. आणि असा त्याग करणाऱ्याला त्याच्या त्यागापासनं कोणतंही फळ प्राप्त होत नाही. तर काही लोक काय करतात? कर्म करणंच त्याग करून टाकतात. का? तर त्यांना वाटतं हे खूप कठीण आहे, हे खूप क्लेशदायक आहे. उदाहरणार्थ, एकादशीचा उपवास करायचा, जपयज्ञ करायचा, मंदिरामध्ये सेवा करायची. तर या प्रकारचं कर्म कधीही त्यागायचं नाही आहे, जरी ते कठीण असेल आणि क्लेशदायक असेल तरीही. हा त्याग आहे ना, हा शारीरिक त्रास टाळण्यासाठी केला जातो, भगवंतांच्या संतुष्टीसाठी केला जात नाही. म्हणून अशा प्रकारचा त्याग जो आहे हा रजोगुणी आहे. कारण त्याच्यामध्ये अभिमान, इंद्रिय प्रवृत्ती आणि असंतोष. तर असे त्याग करणारे जे संन्यासी आहेत ना, ते कधीच भगवंतांची कृपा प्राप्त करण्यासाठी योग्य बनत नाहीत. मग रजोगुणी संन्यास, जेव्हा कोणी आपलं नियत कर्म
क्लेशदायक आहे, त्रासदायक आहे, त्यामुळे शरीराला त्रास होईल या भीतीने तो टाळतो, तेव्हा अशा प्रकारचा त्याग हा रजोगुणात मोडतो. हां, तर प्रभुपाद काही उदाहरणं देतात की कृष्ण भावनामृतमध्ये पैशाची कमाई टाळणे. जर एखाद्याने व्यक्तीने असा विचार केला की पैसे कमवणं हे कर्मबंधन निर्माण करणारं आहे आणि फलदायी कर्म आहे, म्हणून मी पैसेच कमवणार नाही, तर ते चुकीचं आहे. त्याऐवजी त्यांनी मिळालेल्या पैशाचा उपयोग जर कृष्ण सेवेसाठी केला तर तो योग्य प्रकारचा त्याग आहे. आता लवकर उठणं म्हणजे मंगलारतीला उठणं हे क्लेशदायक वाटू शकतं. म्हणून जर कोणी एखाद्याने विचार केला मी आता अंथरुणातनं उठतच नाही, सकाळी 8 वाजल्यानंतर उठू, तर हे रजोगुणात केलेलं त्यागाचं कर्म आहे. तर होतं काय की रजोगुणातलं कर्म नेहमी दुःखद परिणाम निर्माण करतं आणि अशा प्रकारे त्याग करणाऱ्या व्यक्ती खऱ्या पद्धतीने संन्यास आश्रमामध्ये कधीही प्रगती करू शकत नाही. तर आपण काय पाहूया की त्यागाचे 3 प्रकार आपण पाहिले. तर परित्याग म्हणजे संन्यास हे 2 समान अर्थाने भगवंत शब्द वापरतात, त्याग आणि परित्याग. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असं आहे की संन्यास आणि त्याग या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत की सारख्याच आहेत. काही लोक काय करतात, दोघांमध्ये फरक मानतात. तरीही श्रीकृष्णांचं स्पष्ट मत काय आहे, कर्मफळांचा त्याग किंवा संपूर्ण संन्यासाचा जीवनक्रम हे दोन्ही वस्तुतः एकसारखंच आहे. हां, आणि प्रभुपाद सुद्धा या दोन्ही शब्दांचा अर्थ त्याग म्हणजे रिनाउन्सिएशन असाच करतात. त्यानंतर आपण पाहूया श्लोक क्रमांक 9. हे अर्जुना, जे नियत कर्म हे माझं कर्तव्य आहे या भावनेने आसक्ती आणि फळाची अपेक्षा न ठेवता केलं जातं, तो त्याग सत्वगुणी समजला जातो. तर अशा व्यक्तीला ना कर्माचा त्याग करायचा नसतो, तर स्वार्थ, अहंकार आणि आसक्ती या गोष्टींचा त्याग करायचा असतो. तर हे कर्म जे आहे हे भगवंतांसाठी केलं जाणारं कर्म आहे. कुठली तरी गोष्ट प्राप्त व्हावी म्हणून फळाची अपेक्षा ठेवून केलेलं कर्म नाही आहे. तर अशा पद्धतीचा त्याग जो असतो तो सत्वगुणात असतो आणि तो आध्यात्मिक लोकांमध्ये किंवा आध्यात्मिक गुणांची वृद्धी करण्यासाठी पोषक असा असतो. तर सत्वगुणी त्यागी व्यक्तीचं हृदय शुद्ध होतं आणि त्याचं कर्म जे आहे हे भगवंतांच्या कृपेने फलदायक बनतं, पण त्यातनं कर्मबंधन निर्माण होत नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर सत्वगुणी संन्यास, जे कर्म कर्तव्य म्हणून केलं जातं, फळांची आसक्ती न ठेवता केलं जातं, अशा प्रकारचा त्याग जो आहे हा सत्वगुणात मोडतो. सर्व भौतिक संबंधांचा त्याग आणि फलत्याग हाच खरा त्याग आहे. हां, एखादा कृष्ण भावना भावित असलेला व्यक्ती आहे, तो समजा जर एका कारखान्यामध्ये काम करत असेल तर तो बाह्य दृष्टिकोनातनं बघताना सर्वसाधारण माणसांप्रमाणेच कार्य करतोय, पण तो स्वतःला त्या कर्माशी किंवा त्याच्या सहकार्यांशी जोडत नाही. हां, त्यांच्याशी अटॅचमेंट जोडत नाही. तो कृष्णासाठी कार्य करतो, मिळालेलं फळ कृष्णाला अर्पण करतो आणि यामुळे तो आध्यात्मिक पातळीवर स्थिर राहतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण पाहूया श्लोक क्रमांक 10. जो कुशल कर्मांनी आसक्त होणार नाही आणि अकुशल म्हणजे दुःखदायक कर्माचा द्वेष करणार नाही, असा ज्या पद्धतीने त्याग करणारा जो व्यक्ती आहे तो सत्वगुणी, बुद्धिमान आणि त्याच्या संपूर्ण शंकांचं उच्चाटन झालेलं आहे असा व्यक्ती आहे. तर हा श्लोक खरा काय करतो, तर बुद्धिमान त्यागी व्यक्तीचं लक्षण सांगतोय. अशी व्यक्ती चांगल्या कर्माशी आसक्त नसते, दुःखद कर्माबद्दल द्वेषभाव बाळगत नाही. तो जे कर्म करतो कारण त्याच्यामध्ये एकच भावना असते, हे माझं कर्तव्य आहे. भीतीपोटी, इच्छा आहे म्हणून किंवा स्वार्थी वृत्ती याच्यातनं तो कर्म करत नाही. आणि असा त्याग जो आहे तो सत्वगुणात आहे आणि तोच खरा त्याग असं भगवंत मानतात. आता आपण पाहूया की सत्वगुणी त्याग करणारा व्यक्ती बुद्धिमान कसा आहे. कारण तो म्हणजे मंगलकारी कर्माला सुद्धा आसक्त नाही आहे
आणि अमंगळकारी कर्माला सुद्धा आसक्त नाही आहे, तो खरा बुद्धिमान व्यक्ती आहे. त्याच्या वृत्तीची लक्षणं कशी आहेत? तो कोणाचा द्वेष करत नाही, कोणत्याही क्लेशदायी कृतीबद्दल तो भयभीत होत नाही, योग्य वेळेस योग्य प्रकारे कार्य करतो आणि त्याला कोणत्याही कर्माविषयी कोणतीही शंका नसते. अशा पद्धतीचा त्याग जो आहे हा सत्वगुणी आहे आणि अशा पद्धतीचं कार्य करणारा व्यक्ती आहे हा शुद्ध कर्मयोगी आहे. यानंतर आपण पाहू 11वा श्लोक. देहधारी जीवांसाठी सर्व कर्मांचा संपूर्णतः त्याग करणं हे कधी शक्य नाही आहे, पण जो कर्मफळांचा त्याग करतो ना तोच खरा त्यागी समजला जातो. कशा पद्धतीने? तर प्रभुपाद स्पष्ट करतात की संपूर्ण कर्मत्याग अशक्य आहे, कारण जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत काही ना काहीतरी कर्म करणं हे अपरिहार्य आहे, मॅन्डेटरी आहे. म्हणून काय करायचं? योग्य असा त्याग करायचा, म्हणजेच विहित कर्म करत राहायचं, पण त्याचं फळ मात्र कृष्णाला अर्पण करत राहायचं. अशा पद्धतीने जो जीवन व्यतीत करतो तो संन्यास घेऊन सुद्धा कर्म करतो, पण कर्म बंधनात पडत नाही. तर खरा संन्यास आणि संपूर्ण त्याग हा शक्य नाही आहे. खरा त्याग म्हणजे काय? फक्त धार्मिक कर्म करणे आणि त्याच्या फळाशी आसक्ती न ठेवणे. उदाहरण द्यायचं झालं तर इस्कॉनमधले अनेक भक्त नोकरी करतात, पैसे कमावतात, पण जे काही आहे ते सर्व काही कृष्णासाठी अर्पण करतात. अशी व्यक्ती जरी गृहस्थाश्रमी असली तरी तो खरा संन्यासी असतो. म्हणून पूर्णतः सर्व कर्मांचा त्याग करणं हे देहधारी जीवासाठी अशक्य आहे. म्हणून कर्तव्य कर्म कोणीही कधी सोडायचं नाही आहे, फक्त ते कृष्णाच्या संतुष्टीसाठी केलं तर अशा पद्धतीचं कर्तव्य कर्म आपल्याला कधी बंधनात टाकत नाही. आता आपण पाहूया श्लोक क्रमांक 12. कर्माचं फळ हे 3 प्रकारचं असतं. अनिष्ट म्हणजे दुःखदायक, इष्ट म्हणजे सुखकारक आणि मिश्र म्हणजे गोंधळलेलं. तर हे फळ त्याग न करणाऱ्यांना मृत्यूनंतर प्राप्त होतं, पण संन्यासांना हे फळ कधीच लागत नाही. आता तात्पर्यात आपण पाहू. जो कोणी कर्म करतो आणि त्याच्या फळाशी आसक्त राहतो तर मृत्यूनंतर सुद्धा ते फळ त्याला भोगावंच लागतं. ते सुख किंवा दुःख किंवा त्यांचं मिश्रण असू शकतं. पण जी व्यक्ती सर्व कर्मफलांचा त्याग करते, म्हणजेच ते कर्म भगवंतांसाठी करतो आणि भगवंतांना अर्पण करतो, त्याला कधीही कर्मबंधन लागत नाही. तोच खरा संन्यासी आहे आणि भविष्यामध्ये जन्म मृत्यूचं फळ त्याला पुन्हा मिळत नाही. निष्काम कर्म म्हणजेच मुक्तीचा मार्ग आहे. जरी धार्मिक कर्मामुळे चांगलं किंवा वाईट फळ प्राप्त होत असलं तरी जी व्यक्ती कर्मफळाची इच्छा न ठेवता कर्म करते तो 3 प्रकारच्या फळांपासून कायम मुक्त राहतो. क्लिअर? आपण क्लिअरन्स बघूया ह्याचा की बंधित व्यक्ती म्हणजे कर्मबंधनात असलेली व्यक्ती जो फळासाठी म्हणून कर्म करतो त्याला मृत्यूनंतर 3 पद्धतीचं सुखद इष्ट, दुःखद अनिष्ट किंवा मिश्र असं फळ भोगावं लागतं. पण जो निष्काम भक्त आहे, जो भगवत भावनेने निष्काम वृत्तीने कर्म करतोय, तो कधीही कर्माचं बंधन त्याला भोगावं लागत नाही आणि तो त्याच्या जीवनात आधीच मुक्त झालेला असतो. तर कृष्ण भावनामृत व्यक्ती ही मुक्तच का असते? तर त्याचं कर्म हे श्रीकृष्णांशी त्याच्या असलेल्या संबंधांच्या ज्ञानावर आधारित आहे, म्हणून त्याला पूर्वजन्माचं बंधन लागत नाही. म्हणून श्रीकृष्णांनी पुन्हा एकदा संन्यास आणि त्याग हे दोन्ही शब्द या ठिकाणी वापरले, जे काय दाखवतं की दोघेही शब्द सारख्या अर्थाचे आहेत आणि त्या दोघांचा आशय काय आहे तर फळांचा त्याग करायचा, कर्माचा त्याग नाही करायचा. अशा पद्धतीने जो जीवन व्यतीत करतो तो खरा निष्काम कर्मयोगी आहे. आता आपण पाहूया श्लोक क्रमांक 13. हे महाबाहो अर्जुना, सर्व कर्माच्या सिद्धीसाठी जी 5 कारणं सांगितली आहेत ना ती तू माझ्याकडनं नीट समजून घे. या गोष्टींना सांख्य तत्व म्हणजे ज्ञानयोग म्हणजे शास्त्रात सांगितलेलं अंतिम सत्य म्हणून सांगितलेलं आहे.
तर श्रीकृष्ण कर्मफळांसाठी जबाबदार असलेल्या 5 घटकांची माहिती देतात. आता हे घटक सांख्य दर्शनात, म्हणजे ज्याला न्यायपूर्ण विवेचन असं म्हटलं जातं, त्याच्या स्पष्टपणे मानले गेले. समजा हे एखाद्या व्यक्तीने समजून घेतलं आणि त्यांनी आपल्या कृतीचा गर्व नाही केला, कारण कृती केवळ एकट्यानेच केले जाते असं नाही आहे, तर हे मात्र आपण या श्लोकातनं समजून घ्यायचं.